ज्ञानेश्वरी अध्याय 17 भाग 5. सात्विक कर्म मोक्षाप्रत नेते हे जरी खरे तरी त्यात एक मेघ किंवा खुबी आहे, युक्ती आहे. आणि तीच ती मेघ जी 3 मात्रा असलेल्या नामाची आहे, म्हणजे ब्रह्मनामाची. त्याबद्दल मागच्या भागात थोडेसे सांगितले. आता आणखीन काही त्याबद्दल सांगणार आहेत. भगवंत म्हणाले, ओम तत्सत हे ते ब्रह्मनाम होय. यामध्ये सर्व मंत्रांचा राजा जो प्रणव किंवा ओंकार, ते या नामातले किंवा मंत्रातले पहिले अक्षर होय. दुसरे अक्षर तत् आणि तिसरे सत आहे. असे हे ओम तत् सत हे ब्रह्माचे नाव किंवा ब्रह्मनाम आहे. जणू हे उपनिषदांचे सुंदर फूलच असून पार्था याच्या सुगंधाचा आनंदाने आस्वाद घे. जेव्हा या ब्रह्मनामाशी एकरूप होऊन सात्विक कर्म केले जाते तेव्हा ते मोक्षाच्या मंदिराचा पाईकच ठरते. परंतु या नामाच्या 3ही पदांचा नेमका उपयोग कसा करायचा हेही समजले पाहिजे. समज, कापुराचे नाजूक, शुभ्र, सुंदर आणि सुगंधी दागिने एक वेळ बनवता सुद्धा येतील आणि अंगावर घालताही येतील. पण अग्नीपासून त्याचा बचाव करण्याचे तंत्र कळलेच पाहिजे. त्याप्रमाणे ब्रह्मनाम घेताही येईल, सात्विक कर्म करताही येईल. पण कोणत्या पदाचा उपयोग कुठे करायचा, कसा करायचा हे जर कळले नाही तर कापुराच्या दागिन्यांसारखे ते धोकादायक किंवा व्यर्थ नाही का होणार? किंवा साधू संत घरी आल्यावर त्यांच्याशी सन्मानपूर्वक वागता नाही आले तर पुण्य होण्याचे बाजूलाच राहो, पाप पदरी येऊन असले नसले पुण्यही गमावण्याची वेळ येईल. त्याप्रमाणे मुखी ब्रह्मनाम, हाती सात्विक कर्म, पण त्याच्या विनियोगाचे वर्म नाही कळले तर सारे काही निष्फळ होते. विनियोग महत्त्वाचा. उदाहरणार्थ, तेल, वात, पणती, अग्नी सारे काही आहे, पण दिवा प्रज्वलित करण्याचे ज्ञानच जर नसेल तर प्रकाश कसा पडणार? म्हणून आता ओम तत्सत या ब्रह्मनामाच्या विनियोगाचे तंत्र जाणून घे. विनियोगाचे म्हणजे वापरण्याचे, ते तंत्र जाणून घे. ओम तत् आणि सत ही 3 अक्षरे नेहमी अनुक्रमे कर्माच्या आरंभी, मध्ये आणि शेवटी अशी योजावीत. सात्विक कर्मासह या ब्रह्मनामाची अशी योजना करण्याचे जे महात्मे जाणतात ते यज्ञादी कोणत्याही कर्माकडून फसवले जात नाहीत. त्यांना त्याचे योग्य तेच फल प्राप्त होते. असे महात्मे नेहमी कोणत्याही कर्माच्या आरंभी प्रथम प्रणवाचे म्हणजे ओंकाराचे ध्यान करतात, उच्चारण करतात. वाणीद्वारा त्याचे उच्चारण केल्यानंतर मगच यज्ञादी कर्माला प्रारंभ करतात. अंधारात जसा अखंड प्रकाश देणारा दिवा किंवा अरण्यात हुशार मार्गदर्शक वाटाड्या सोबतीला असावा, त्याप्रमाणे हा ओंकार सुद्धा योग्य मार्ग दाखवणारा वाटाड्या किंवा दीपस्तंभ होतो. मग ते यथाशास्त्र यज्ञाला अथवा कोणत्याही कर्माला प्रारंभ करतात. वेदाने सांगितलेल्या मार्गाने हवन करतात. अहंकाराचा, उपाधीचा त्याग करतात. स्वतः कष्टाने मिळवलेल्या संपत्तीचे योग्य सत्पात्र, काळवेळ इत्यादी बघून दान करतात. किंवा काही कठोर उपासना, व्रते इत्यादीही करतात. ही सर्व कर्मे खरोखर पुण्यरूप पण बंधनकारक असतात. पण आरंभी जर ब्रह्मनामाचा उच्चार केला तर मात्र ती मोक्षदायक होतात. जशी एखादी नाव, उदाहरण देतो, जशी एखादी नाव जमिनीवरून ओढणे कष्टदायक असली तरी तीच नाव पाण्यावर ओढणे किंवा चालवणे किती बरे सोपे होते.
त्याप्रमाणे बंधनकारक असणारी ती सात्विक कर्मे सुद्धा ब्रह्मनामाच्या उपयोगामुळे मोक्षाप्रत नेतात. अशी केलेली कर्मे जेव्हा फलद्रूप होऊ पाहतात तेव्हा ते महात्मे तत् या शब्दाचा उपयोग करतात. आरंभलेले कर्म ज्या वेळेला होत येते त्यावेळी ते महात्मे तत् या शब्दाचा उपयोग करतात. जी ब्रह्मवस्तू मायारूप विश्वाच्याही पलीकडे सर्व साक्षी होऊन राहिली आहे त्या ब्रह्मवस्तूला तत् या शब्दाने संबोधले जाते. म्हणजे सारे काही तुझेच हाच अर्थ चित्तात ठसवून त्या ब्रह्मवस्तूचे तत्स्वरूपात ध्यान करून तत् या पदाचा वैखरीने म्हणजे तोंडाने ते उच्चार करतात. आधी कर्मारंभ करताना ओमचा उच्चार करतात आणि ज्या वेळेला कार्य संपत येते त्यावेळेला तत् या पदाचा ते उच्चार करतात. सारे काही तुझेच. आणि मनात प्रार्थना करतात की या सर्व क्रिया अथवा केलेले कर्म त्या ब्रह्मवस्तूला समर्पण असो. ती सर्व फळे ही तत्स्वरूपी ब्रह्मालाच अर्पण होत आणि आम्हाला कसलेही कर्मबंधन न उरो. असा सर्व कर्मांचा झाडा देऊन इदम न मम हे माझे नाही असे म्हणून ते मोकळे होतात. त्यांना मग कर्माचे बंधन होत नाही. त्यांच्या अंगी कर्माचा मळ चिकटत नाही. अशा प्रकारे ते महात्मे ओंकाराच्या उच्चाराने कर्माचा आरंभ करतात. तत् या शब्दाच्या उच्चाराने ती कर्मे फळासह ब्रह्मार्पण करतात. पण तरीही ते कार्य अजूनही पूर्णत्वाला जात नाही. कारण प्रत्यक्ष ब्रह्मवस्तू आणि अर्पण करणारा हा भेद अद्वैत तेवढे तरी अद्वैत राहतेच. उदाहरणार्थ मीठ स्वतः स्वरूपाने विरघळले तरी त्याची खारट चव ती राहतेच. तसे तत् या शब्दाने सर्व कर्मे ब्रह्माकार होऊन विरली तरी कर्त्याच्या रूपाने क्षारतारूपी द्वैत हे उरतेच. थोडेसे का होईना द्वैत उरतेच. म्हणजे परमात्मा आणि तो कर्ता असे द्वैत उरतेच. आणि जेव्हा दोनपण म्हणजे द्वैतभेद राहतो तेव्हा तेव्हा मायाजनित असणाऱ्या भ्रामक विश्वाचे भय हे राहतेच. मायेचे भय राहतेच. द्वैत नकोय तिथे. द्वैतरूपी भेदबुद्धी म्हणजे अज्ञानच. म्हणून थोडासा राहिलेला हा द्वैतरूपी अज्ञानाचा अंशही फिटावा म्हणून सत या शब्दाची योजना झाली. तत्शब्दाने कर्म ब्रह्मरूप झाले तरी कर्ता ब्रह्मरूप न झाल्यास आपण मुमुक्षूच्या ऋणात राहू. म्हणून वेदांनी किंवा देवांनी सत हा शब्द शेवटी ठेवला. आता या सत शब्दाचा उपयोग आणि विनियोग तो कसा करावा ह्याचे विवरण करूया. ते ऐकूया पुढच्या भागात. हरिओम तत्सत. भाग 5 समाप्त.